महत्त्वाचं आहे, दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रितपणे हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची माहिती जी आहे ती या ट्विटच्या माध्यमातून ठाकरेंचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिलेली आहे। खरं तर काल हिंदी सक्तीच्या विरोधात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतलेली होती, परंतु त्या संपूर्ण भेटीमध्ये दादा भुसे यांची मागणी जी आहे ती राज ठाकरेंकडून अमान्य करण्यात आली आणि राज ठाकरेंनी खरं तर आंदोलनाचा इशारा दिलेला होता। 6 जुलैला आंदोलन करणार आणि त्यासाठी त्या आंदोलनामध्ये कोणताही झेंडा नसणार आहे, कोणताही राजकीय भूमिका त्या आंदोलनात नसणार आहे। फक्त हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याचं आव्हान जे आहे ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेलं होतं आणि या आंदोलनात कोण कोण येणार याची देखील मी दखल घेणार असं देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही संपूर्ण सांगितलेलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो राज ठाकरेंकडून करण्यात आलेला। आणि दुसरीकडे काल मातोश्रीवरती मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार हे आपल्या शिष्टमंडळासह उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता गेलेले होते आणि उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत खरं तर 7 जुलैला आपण आंदोलन करणार आहोत, मराठी अभ्यास केंद्र आणि संपूर्ण आंदोलन करणार आहोत असं सांगितलेलं होतं। आणि दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु दोन ठाकरेंचे वेगवेगळे दोन मोर्चे होणार होते। परंतु आता मात्र संजय राऊत जे खासदार आहेत आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी मात्र एकत्रितपणे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चा काढणार असल्याची माहिती जी आहे ती आता ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पुन्हा एकत्रित येतील आणि राज्याचं राजकीय समीकरण जे आहे ते बदलतील। सध्या आपण शिवसेना भवनाच्या समोर आहोत आणि शिवसेना भवनाच्या समोर एक बॅनर जो आहे तो देखील लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार, अशा पद्धतीचं बॅनरबाजी जी आहे ती शिवसेना भवनासमोर झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु शिवसेनेचे खासदार असलेले संजय राऊत यांनी मात्र आता एक महत्त्वाचं ट्विट जे आहे ते केलेलं आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे एकाच मोर्चाला येतील। 5 जुलैला हा संपूर्ण मोर्चा होईल, त्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील अशी माहिती जी आहे ती संजय राऊत यांनी ट्विट केलेली। या ट्विटमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रितपणे फोटो जो आहे तो संजय राऊतांनी ट्विट केलेला असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातली राजकीय समीकरणं या आंदोलनाच्या भूमिकेनंतर पुन्हा बदलणार का? कारण की दोन्ही ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणामध्ये आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढणार का? मुंबई महानगरपालिका असेल आणि इतर ज्या काही जिल्ह्यातल्या महानगरपालिका असतील त्या निवडणुकींमध्ये या दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे येतील का?